तुमचा ITR 10 लाखांचा आहे, पण बँक कर्ज देताना तुमची पात्रता फक्त 7 लाखांवरच का ठरवते? बँक तुमचं ग्रॉस इन्कम का नाकारते? हा प्रश्न आपण समजून घेऊया. बऱ्याच जणांना वाटतं की ITR मध्ये दिसणारी मोठी उत्पन्नाची रक्कम म्हणजेच माझी कर्ज मिळवण्याची क्षमता आहे. पण जेव्हा बँक तुमची लोनची फाईल चेक करते, तेव्हा तुमचं लोन एकतर कमी मंजूर होतं का थेट रिजेक्ट होतं. कारण बँक कर्ज देताना तुमचं ग्रॉस इन्कम बघत नाही, बँक तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम बघते. यामागचं लॉजिक अतिशय साधं आणि स्पष्ट आहे. ग्रॉस इन्कम म्हणजे तुमचा एकूण पगार किंवा बिझनेसचा एकूण नफा, पण त्यातून इन्कम टॅक्स, PF, प्रोफेशन टॅक्स, तुमच्या आधीच्या कर्जाचे EMI कट होत असतात. हे सगळे पैसे तुमच्या खिशात काही राहत नाही. बँक तुमच्या कॅश फ्लोचा अभ्यास करते. जर बँकेने तुमच्या ग्रॉस इन्कमवर तुमची EMI ठरवली, तर महिन्याच्या शेवटी EMI भरायला तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. बँक तुमच्या हातात येणारी खरी रक्कम म्हणजे नेट इन्कम बघते, कारण त्याच पैशातून तुम्ही नवीन कर्जाचा हप्ता भरणार असता. म्हणूनच लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी आपला ग्रॉस टोटल इन्कम किती आहे यावर अवलंबून राहू नका. तुमचा टॅक्स आणि इतर कपाती वजा होऊन हातात नक्की किती रक्कम उरते यावर स्वतःची रिपेमेंट कॅपॅसिटी ओळखा. लक्षात ठेवा, कागदावरचा मोठा आकडा बँक बघत नाही, बँक तुमच्या खिशातला खरा पैसा बघते. योग्य प्लॅनिंग करा. हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि कर्जाविषयी आणि अर्थसाक्षरतेच्या विषयासाठी मला फॉलो करा. धन्यवाद.